आणि आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मागण्या पूर्ण होऊन देखील पुन्हा उपोषण कशाला असं म्हणत उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना सवाल विचारलाय। 6व्या दिवशीही उपचार घेणं मनोज जरांगे यांनी टाळलंय। वैद्यकीय अधिकारी माघारी परतलेत। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस असून आजही त्यांनी उपचार घेणं टाळलंय। डॉक्टरांचं जे पथक आलं होतं त्यांनाही माघारी परतवून लावलंय। उपोषणास्थळी महिला भावूक झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। काहींना अश्रूही अनावर झालेले आहेत। मनोज जरांगे यांची तब्येत आणखीनच खालावलेली पाहायला मिळते। मात्र मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। मनोज जरांगे हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आहेत। 6व्या दिवशी हा 6वा दिवस आहे उपोषणाचा त्यांचा आणि मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावलेली पाहायला मिळते। मनोज जरांगे यांना वारंवार त्यांच्या समर्थकांकडून विनवणी होतीये, विनवणी करण्यात येते। मनोज जरांगे हे उपचारासही नकार देताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे हे सध्या त्यांची तब्येत अधिकच खालावताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक राजकारणी सुद्धा त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करतात। मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहताना दिसतात। तर आपण पाहतोय मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी, यांना पाहण्यासाठी, त्यांना विनवणी करण्यासाठी अनेक मराठा आंदोलक, मराठे समर्थक इथे पोहोचताना दिसतात। महिलांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळतात। मनोज जरांगे यांची तब्येत खालावताना पाहायला मिळते। त्याचबरोबर मराठा आंदोलक जे समर्थक आहेत मनोज जरांगेंचे, ते मनोज जरांगे यांना पाणी पाजताना दिसतात। तर आपण पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची तब्येत खालावलेली आहे। वारंवार मराठा आंदोलक, मराठा समर्थक हे त्यांना विनवणी करताना दिसतात। उपोषण मागे घेण्याची विनवणी करताना दिसत आहेत। राज्य सरकारने जी अधिसूचना काढली होती, अधिसूचना मसुदा जो काढला होता, त्याचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि आज देखील त्यांनी उपचार टाळलेले आहेत। त्यामुळे जर बघितलं तर आता सराटी अंतरवाली या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला देखील येत आहेत। आता आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला देखील आहेत। आम्ही मराठीच्या माणसं बाहेर का निघाला नाही, निघाला तर माघार जाणार नाही, हक्कानं मागणार। आम्हाला फक्त जरांगे पाटलाची ताकद पाहिजे। काय सांगाल मावशी, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत? काय करायचं आता एवढं पाणी घेणं, आम्हाला जगून काय करायचंय? त्याला आरक्षण दिलं तर आम्ही सगळं त्याच्या मागे येतो। आणि मराठ्याच्या वागणी कधी तर बाहेर निघलो नाही, आता निघलो तर मागे सरणारच नाही। काय सांगाल तुम्ही? रडत या ठिकाणी आले, कुठून आले? आम्ही उमरगावहून आलेलो जरांगे साहेबांसाठी। हे नाही तर आमचं करायचं काय? जरांगे पाटील आम्ही इथं। आजी काय सांगाल? तुम्ही देखील आरक्षण घेण्यासाठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आणि तुमच्या डोळ्यात देखील आज अश्रू येत आहेत। काय सांगाल? त्यांनी 5 दिवस झालं काय अन्न पाणी नाही घेतलं, मग आम्हाला करायचंय काय? आज माझ्या नातरुंडावानी येत ना जरांगे पाटील। आमच्या साहेबाला इतका त्रास व्हायला, आम्हाला घरी भेटून देत नाही म्हणून आम्ही साहेबाला भेटायला सरकारला आमची कळकळीची विनंती की आमच्या ताबडतोब त्यांनी आमच्या साहेबाचा विचार करावा। जर आमच्या पोशिंदाराला काय झालं तर आम्ही कशाला राहायचं? या ठिकाणी जे आहे ते आता लांब लांबून महिला येत आहे आणि सध्या आक्रमक भूमिका जी आहे ते महिला घेत आहे। आणि अक्षरशः महिलांच्या डोळ्यामध्ये जर बघितलं तर सध्या अश्रू अनावर होताना आपल्याला सराटी अंतरवाली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सराटी अंतरवाली विजय चिडे, जय महाराष्ट्र।